हॅलो एव्हरीवन. सो आज आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस बघणार आहोत. ओके, सो वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपल्याला काय बघायचं तर वेव्ह कशी रिफ्लेक्ट होते किंवा रिफ्रॅक्ट होते. सो अर्लियर स्टँडर्ड्समध्ये आपण जे रिफ्रॅक्शन बघितलं होतं ते रे ऑप्टिक्स. ओके, सो इथे आपल्याला थोडं चेंज आहे की आपण वेव्ह ऑप्टिक्स बघत आहोत. सो आधी आपण कन्सिडर केलेला लाईट ॲज अ रे, आता आपण कन्सिडर केलं लाईट ॲज अ वेव्ह. सो जेव्हा रे कन्सिडर करत होतो लाईट तेव्हा इझी होतं की 2 डायमेन्शनल सिस्टीम घेतली, एक रे इन्सिडेंट झाला की त्याच्यानंतर मग एका पॉईंट ऑफ इन्सिडेंट नंतर ओके तो काय होईल रिफ्लेक्ट होतो ॲट अ मिरर, म्हणजे प्लेन सरफेस असेल तर ठीक आहे. मिरर पासून तो काय होतो रिफ्लेक्ट होतो आणि तिथे रिफ्लेक्शनचे लॉ सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. कोणते लॉज आहेत तर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड अँड युअर नॉर्मल. ओके, सो हे काय पाहिजे तर एकाच प्लेनमध्ये पाहिजेत. देन इन्सिडेंट अँगल शुड बी इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल, आपण हे बघितलं होतं. हे 2 लॉज आहेत. तर ते लॉज इथे पण आपल्याला व्हॅरी होतात की नाही ते बघायचे. ओके, सो इथे पण उभे व्हायला पाहिजेत. सो इथे फक्त चेंज काय, जिथे आपण फक्त एका रेचा विचार करत होतो ओके तिथे आपल्याला पूर्ण वेव्हचा विचार करायचा. सो वेव्ह प्रोपॅगेट ॲज अ वेव्ह फ्रंट आपण बघितलं होतं. काय होतं वेव्हचे वेव्ह फ्रंट फॉर्म होतं. सो आता इथे आपण ए बी ही इन्सिडेंट वेव्ह फ्रंट घेतली. ती काय होते इन्सिडेंट होते. जिथे रे एक इन्सिडेंट होत होता तिथे पूर्ण वेव्ह फ्रंट आपण घेतली. ओके, तो सो ह्या कम्प्लीट तुमच्या वेव्ह फ्रंटवर असे पॉईंट्स असतील जे आपण कन्सिडर करत होतो वेव्ह फ्रंटचे, आणि त्याच्यामुळे ते प्रोपॅगेशन व्हायला आपल्याला वेव्हलेट्स वगैरे मिळतात. ओके, सो जस्ट कन्सिडर दिस वेव्ह फ्रंट ए बी विच इज इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, आणि ती काय होते ऑब्लिकली तुमच्या ह्या एम एन विच इज मिरर किंवा प्लेन सरफेस की ज्याच्यावर इन्सिडेंट होते आणि पुन्हा रिफ्लेक्ट होते. सो त्याचं रिफ्लेक्शन कसं होतं ते आपल्याला बघायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल जस्ट हे जी इथे मी पुन्हा डायग्राम काढायचा प्रयत्न करते. ओके, सो हा आपला मिरर आहे एम एन. येस, सो काय झाली आपली ही जी वेव्ह फ्रंट आहे सुरुवातीला कुठे असेल जरा लॉंग डिस्टन्सवर असेल. समजा हा आर आणि क्यू काय दाखवतोय तर डायरेक्शन दाखवते, म्हणजे आर ए किंवा क्यू सी ही डायरेक्शन दाखवते प्रोपेगेशनची. ओके, और क्यू सी आज द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ दॅट वेव्ह फ्रंट ए बी. ओके, सो जस्ट कन्सिडर ही जी ए बी आहे. सो एका पॉइंटला ए पॉइंटला ओके ऑब्लिकली. आता एक लक्षात ठेवा की तुमचा हा जो एम एन आहे प्लेन ऑफ पेपर अँड दिस ए बी वेव्ह फ्रंट हे काय तर सॉरी एम एन इज द मिरर अँड किंवा प्लेन तुमचा जो ज्याच्यावर तुमची वेव्ह फ्रंट इन्सिडेंट होणार आहे, आणि दिस वेव्ह फ्रंट ए बी आर द परपेंडिक्युलर टू दिस बोर्ड. और तुम्ही जर बुक घेतलं तर तुमच्या प्लेन ऑफ पेपरला काय परपेंडिक्युलर आहेत ए बी आणि एम एन दोघं पण, कारण ते प्लेन आहेत. आपल्याला इथे प्लेन दाखवणं शक्य नाही, सो आपण फक्त क्रॉस सेक्शनल दाखवतोय. ओके, क्रॉस सेक्शनल ऑफ दॅट जॉमेट्री दाखवतोय. सो हे लक्षात ठेवा की हा एम एन काय पूर्ण प्लेन आहे, तो या बोर्डला परपेंडिक्युलर आहे, आणि ए बी पण काय प्लेन वेव्ह फ्रंट आहे. ओके, प्लेन वेव्ह फ्रंट आहे त्याच्यामुळे तो पण प्लेन असणार आहे, 2 डायमेन्शनल सिस्टीम असणार आहे. बट आपण फक्त 1 डायमेन्शनल ओके, सो एक सरळ रेष 2 डायमेन्शनल सिस्टीम फक्त कन्सिडर करते. सो आपण याचा क्रॉस सेक्शन बघतोय. ठीक आहे, सो बघा ऍट पॉइंट ए. सो ही वेव्ह फ्रंट अशी ऑब्लिकली इन्सिडेंट होते एम एन वर. सो सुरुवातीला तुमचा ए पॉइंट इन्सिडेंट होईल. ओके, सो या वेव्ह फ्रंटचा ए पॉइंट इन्सिडेंट होईल, आणि त्याच्यानंतर हळूहळू आता पॉइंट्स किती असणार आहेत. सो इथे एखादा पॉइंट असेल, इथे एखादा पॉइंट, आपण हे पॉइंट कन्सिडर करू शकतो, आणि हा बी पॉइंट आहे. सो आधी हा ए पॉइंट इन्सिडेंट होईल तुमच्या मिररवर, त्याच्यानंतर समजा हा ए डॅश असेल तर ए डॅश इन्सिडेंट होईल, त्याच्यानंतर बी डॅश सॉरी ए डबल डॅश ट्रिपल डॅश ए, असे हे पॉइंट एकामागून एक इन्सिडेंट होत जातील. सो सुरुवातीचा टाइम टी इज इक्वल टू 0. सो ॲट टी इज इक्वल टू 0 तुमचा ए पॉइंट इज इन्सिडेंट ऑन एम एन. ओके, मिरर ऑन मिरर. ओके, सो ॲट टी इज इक्वल टू टी म्हणजे टी एवढा टाइम पास झाल्यानंतर तुमचा बी पॉइंट इन्सिडेंट होते.
सो ए पॉईंट इन्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यानंतर टी टाइम एवढा टाइम पास होईल तेव्हा तुमचा बी पॉईंट इथे इन्सिडेंट होईल ॲट सी. ठीक आहे. सो हा टाइम जो लागतोय लॅग होतोय म्हणजे ए इन्सिडेंट झाल्यानंतर टी टाइम एवढा पास झाल्यानंतर तुमचा बी पॉईंट इथे सी जवळ येतोय किंवा इन्सिडेंट होते. सो त्या वेळामध्ये हा ए पॉईंट वर जो ए पॉईंटवर जी म्हणजे त्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणू, कारण प्रत्येक वेवलेटवर आपल्याला माहिती आहे सेकंडरी सोर्स मिळतो आणि तो काय करतो, रिफ्लेक्ट करतो किंवा सगळीकडे सोर्स काय करतो, लाईट स्प्रेड करतो, त्याच्यामुळे आपल्याला इथून रिफ्लेक्ट झालेली रे मिळेल ॲट टाइम टी. सो इन टाइम टी टाइम टी काय होईल, तुमचा हा ए पॉईंटवर जो इन्सिडेंट झालेला वेवफ्रंट आहे ना किंवा पॉईंट आहे किंवा आपण रे म्हणूया सध्यापुरती. सो तो काय होईल, रिफ्लेक्ट होईल. ओके, रिफ्लेक्ट होईल आणि किती डिस्टन्स कव्हर करेल, तर इथे जेवढा डिस्टन्स कव्हर झालाय बी, कारण लाईटचं स्पीड सेम आहे. ओके, इन दॅट मीडियम, जो काही मीडियम असेल त्याच्यामध्ये लाईटचं स्पीड सेम आहे. सो हे समजा डिस्टन्स तुमचं आर असेल, सध्यापुरती आर घेऊया. सो आर डिस्टन्स कव्हर करायला बी पासून सी पर्यंत किती वेळ लागतोय, टी वेळ लागतोय. सो आर इज इक्वल टू व्ही इंटू टी. ओके, सो हे जे डिस्टन्स आहे ते किती असेल, वेलोसिटी ऑफ दॅट लाईट इन दॅट मीडियम इंटू टाइम टेकन फॉर ट्रॅव्हलिंग. ओके, सो बी पासून सी पर्यंत यायला आर एवढं डिस्टन्स कव्हर होते, म्हणजेच किती, व्ही इंटू टी, कारण टी एवढा टाइम लागतोय. ओके, सो टी एवढा टाइम लागतो म्हणून व्ही इंटू टी हे डिस्टन्स असेल. सो सेम डिस्टन्स ही रिफ्लेक्टेड वेव्ह, म्हणजे ह्या पॉईंट पासून जी वेव्ह रिफ्लेक्ट होते तेवढंच डिस्टन्स कव्हर करेल. किती करेल, आर एवढा डिस्टन्स कव्हर करेल. सो नो, सो बघा हा रे इकडे इन्सिडेंट झाला. ऍक्च्युली आपण हे एक्स घेऊया कारण रिफ्लेक्टेड रे साठी आपल्याला आर वापरायचं आहे. सो इथे आपण एक्स घेऊया. ओके, एक्स एवढा डिस्टन्स. सो हा पॉईंट पण काय करेल, पण ही काय असेल, रिफ्लेक्टेड रे असेल. ओके, सो एक्स एवढा डिस्टन्स आणि काय आपल्याला माहिती आहे की आपण ही वेवलेट कन्सिडर करणार आहोत. ओके, वेवलेट कन्सिडर करणार आहोत. सो समजा हा पॉईंट ई घेतला आपण. ओके, सो ई पॉईंटला तुमचा हा रिफ्लेक्टेड रे पोचलेला आहे आणि इथे जर आपण नॉर्मल केली पी ए, तर हा असेल तुमचा इन्सिडेंट अँगल आणि हा असेल तुमचा रिफ्लेक्टेड अँगल. हा वाला अँगल काय असेल, रिफ्लेक्टेड अँगल. ओके, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. देन येस, ओके, सो काय झालं, ए पासून जी रिफ्लेक्ट झालेली रे ती किती डिस्टन्स कव्हर करेल, एक्स एवढंच डिस्टन्स कव्हर करेल, विच इज इक्वल टू व्ही टी. आणि त्या वेळेमध्ये बी कुठे जाईल, सी पॉईंटवर जाईल. ओके, देन हे जे मधले पॉईंट्स आहेत, ठीक आहे, ए पॉईंट झाला, हे दोघं एक्स्ट्रीम पॉईंट झाले, पण जे मधले पॉईंट्स आहेत ते काय होतील, तर ए पॉईंट इन्सिडेंट झाल्यानंतर थोड्या वेळानंतर हा ए डॅश इथे इन्सिडेंट होईल, नंतर तुमचा ए डबल डॅश होईल, नंतर ए ट्रिपल डॅश, ए 4 डॅश, असे हे पॉईंट इन्सिडेंट होत जातील. किती, ह्या टी टाइमच्या इंटरवलमध्ये मधल्या, म्हणजे 0 टू टी हा जो टाइम इंटरवल आहे, या टाइम इंटरवलमध्ये हे सगळे पॉईंट इन्सिडेंट होतील आणि एंडला लास्टली तुमचा बी पॉईंट इन्सिडेंट होईल या तुमच्या मिररवर. ठीक आहे, सो आता हा पॉईंट इथपर्यंत येईपर्यंत हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते ॲज अ सेकंडरी सोर्स म्हणून काम करतील. म्हणजे ते काय करतील, तर तिथे रिफ्लेक्ट होतील आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर त्यांची ही जर वेवलेट्स सगळ्या आपण ड्रॉ करू शकतो सगळ्या पॉईंट्ससाठी, या अशा वेवलेट्स फॉर्म होतील. ओके, सो जसं डिस्टन्स बघा ए आधी इन्सिडेंट होते त्याच्यामुळे त्याची रिफ्लेक्टेड वेव्ह जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. त्याच्यानंतर ए डबल डॅश आहे ना, ती ए डॅशपेक्षा कमी रिफ्लेक्टेड रे त्याचा कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. त्याच्यानंतर हा पुढचा पॉईंट अजून कमी डिस्टन्सवर त्यांची रिफ्लेक्टेड रे पोहोचेल आणि हा जो लास्टवाला पॉईंट आहे त्याची अजून कमी डिस्टन्सवर काय होईल, रिफ्लेक्टेड रे पोहोचेल. ओके, सो हे रिफ्लेक्टेड रे आपण असे वेवलेट दाखवूया की त्यांचे पॉईंट्स. आणि आता ह्याचा जर एनव्हलप आपण काढायचा प्रयत्न केला, हा एनव्हलप या सगळ्या वेवलेटचा एनव्हलप. ओके, तर आपल्याला ही अशी, म्हणजे त्यांना हे जे त्यांचे वेवलेट्स आहेत ना प्रत्येक पॉईंट्सचे, ओके, रिफ्लेक्टेड वेवलेट्स, तर त्यांचं आपण टँजंट ड्रॉ केली तर ती आपल्याला मिळते ई सी. ओके, ई सी किंवा सीई, आणि तीच काय रिफ्लेक्टेड वेवफ्रंट असेल, कारण प्रत्येक
हे जे पॉईंट्स आहेत ते सेकंडरी सोर्स म्हणून काम करतात आणि त्याच्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात. त्यांचं रिफ्लेक्टेड वेवलेट्सचे आपण काय काढलंय, एनवलप काढलं. रिफ्लेक्टेड वेवलेट्सचं जे एनवलप असतं, ओके, किंवा एनवलप ऑफ दॅट रिफ्लेक्टेड वेवलेट्स ऑर वेवलेट्स इज युअर रिफ्लेक्टेड वेवफ्रंट, राईट. सो ही सी काय मिळेल आपल्याला, रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. आणि ही ए बी काय असेल तर तुमची इन्सिडंट वेवफ्रंट. ठीक आहे. सो इन टाइम 0 to t हे सगळे पॉइंट्स काय होतील, रिफ्लेक्ट होतील. बट ऍट टाइम टी बी काय झालं, जस्ट इन्सिडंट झाल्या आणि त्याच्यानंतर तो रिफ्लेक्ट होईल. ओके. सो हे काय असेल तुमचं, हा तुमचा असेल इन्सिडंट अँगल आणि हा असेल रिफ्लेक्टेड अँगल फॉर दॅट बी पॉइंटचा जी लाईट असेल ती. ठीक आहे. सो आता आपल्याला मिळालं की ही तुमची ए बी काय, इन्सिडंट वेवफ्रंट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळते, हे जे टँजंट आपण ड्रॉ केले किंवा एनवलप ड्रॉ केले ते तुम्हाला रिफ्लेक्टेड वेवफ्रंट मिळते. म्हणजे आतापर्यंत आपण इन्सिडंट वेवफ्रंटची रिफ्लेक्टेड वेवफ्रंट कशी मिळते ते बघितलं. पण आता आपल्याला काय करायचं आहे तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ओके. म्हणजे काय, तुमचा इन्सिडंट अँगल, रिफ्लेक्टेड अँगल, ओके, किंवा इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड द परपेंडिक्युलर, किंवा तुमचा हा जो नॉर्मल ड्रॉन आहे टू द एम म्हणजे मिरर किंवा प्लेन ऑफ रिफ्लेक्शन ॲट पॉइंट ऑफ इन्सिडंट. हे काय पाहिजेत, एकाच सेम प्लेनमध्ये पाहिजेत. अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन शुड बी इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडंट. हे दोन लॉ काय व्हायला पाहिजेत, तर इथे ओबे व्हायला पाहिजेत, तरच तुमचा रिफ्लेक्शन झालं असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हे जस्ट आपण फाइंड आउट केलं की रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आपल्याला कशी मिळते. पण आता इथे आपल्याला मात्र जॉमेट्री वापरायची. सो ही वाली डायग्राम आपण यूज करूया आणि जॉमेट्री यूज करून ते लॉज प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. सो हे काही पॉईंट्स आहेत जे आपण आता बघितलं, त्याच्यासाठी मी नोट डाऊन करून ठेवले. ओके. सो फर्स्ट पॉईंट इज आर ए अँड क्यू बी. आर ए अँड क्यू बी आर द डायरेक्शन ऑफ इन्सिडंट ऑफ द वेवफ्रंट. ओके. देन ॲट टी इज इक्वल टू 0, टी म्हणजे टाइम इज इक्वल टू 0 असेल तर ए बी टचेस द रिफ्लेक्टिंग सरफेस एम एन. ओके. एम एन इज द रिफ्लेक्टिंग सरफेस ॲट पॉईंट ए. एला तुमचे ए बी टच होते ॲट टी इज इक्वल टू 0. ॲट टी इज इक्वल टू कॅपिटल टी, जेव्हा टी एवढा टाइम पास होतोय तेव्हा त्याच्यानंतर तुमचं बी कुठे टच होतंय, सी. ओके. सो बी पॉइंट ऑफ इन्सिडंट वेवफ्रंट टचेस टू एम एन. ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज एक्स इज इक्वल टू ए ई. आता ए ई मगाशी पण बघितलं की वेवलेट जी रिफ्लेक्टेड वेवलेट आहे ती ई पॉइंट पर्यंत पोहोचते. ओके. म्हणजे ती काय असेल, ए इज द रेडियस ऑफ द वेवलेट एमिटेड बाय पॉइंट ए ॲट टाइम टी, राईट. सो ए इज इक्वल टू व्ही टी, ते आपण फाइंड आउट केलं. देन रेडियस ऑफ द वेवलेट एमिटेड बाय पॉइंट सी. आता सी पॉइंटला तोपर्यंत बी पोहोचलाच नाहीये किंवा जस्ट पोहोचलाय, तो अजून रिफ्लेक्ट झाला नाहीये. सो तिथे जी वेवलेट फॉर्म होते ती फॉर्म होणार नाही तोपर्यंत. म्हणजे तिची जी रेडियस असेल ती काय असेल, 0 असेल. ओके. सो रेडियस ऑफ वेवलेट एमिटेड बाय पॉइंट सी इज इक्वल टू 0 ॲट टाइम टी. ओके. Then radius of the wavelet emitted by points between the A and C will gradually decreases from VT to C. म्हणजे आता काय, हे जे इथले मधले पॉइंट्स आहेत ना ते पण काय करतात, त्याची वेवलेट एमिट करतात. बट त्यांची जी रेडियस आहे ती ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते. ओके. म्हणजे सुरुवातीला VT असेल, त्याच्यानंतर VT पेक्षा थोडी कमी 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 आणि इथपर्यंत 0 होऊन जाते. ओके. सो VT टू 0 पर्यंत ग्रॅज्युअली ती रेडियस काय होते त्या वेवलेटची डिक्रीज होत जाते. ओके. आणि त्याची कॉमन टँजंट जी काढली आपण EC, ती आपल्याला काय मिळते, रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. सो EC इज द कॉमन टँजंट टू द रिफ्लेक्टेड वेवलेट्स फ्रॉम पॉइंट्स बिटवीन A टू C. ए पासून सी पर्यंत जे काही वेवलेट्स मिळतात त्यांची कॉमन टँजंट आपण फाइंड आउट केली. देन EC इज द रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. ओके. सो आता आपण ह्याची जॉमेट्री बघूया की आपल्याला रिफ्लेक्टेड अँगल, इन्सिडेंट अँगल इक्वल मिळतोय की नाही आणि बाकीचे सगळे जे रेज आहेत, ओके, ते एका प्लेन मध्ये आहेत की. दिस फिगर, आता या फिगर मध्ये AE अँड BC. ओके. वेअर इज AE अँड BC आर इक्वल. वाय इक्वल, कारण आता बघा ए पासून ई पर्यंत जर तुमची लाईट पास होते, रिफ्लेक्टेड वेव पास होते, तर किती डिस्टन्स कव्हर करते, VT. आता सेम मीडियम आहे. ओके. रिफ्लेक्टेड सरफेस असल्यामुळे हे जे मीडियम आहे ते सेम आहे.
म्हणजे रिफ्लेक्टेड वेव्ह आणि इन्सिडेंट वेव्ह एकाच मीडियममध्ये. ओके, सो ए पर्यंत जायला जेवढा वेळ लागेल तुमच्या रिफ्लेक्टेड रेला, तेवढंच बी पासून सी पर्यंत जायला वेळ लागेल, कारण टाइम तर तिथे सेम लागतोय. किती टाइम लागतोय? ए पासून ई पर्यंत जायला टी एवढा, आणि बी पासून सी पर्यंत जायला या बी वेव्ह फ्रंटला टी एवढा टाइम लागतोय. त्याच्यामुळे हे जे डिस्टन्स आहे ए ई इज इक्वल टू व्ही टी, सो बी सी इज ऑल्सो इक्वल टू काय असेल? व्ही इंटू टी. ओके, देअरफॉर युअर ए इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू व्ही टी. ओके, सो वाय? बिकॉज मीडियम इज सेम, त्याच्यामुळे जे लाईट ट्रॅव्हल करेल ते डिस्टन्स पण काय असेल? सेम टाइम इन अ सेम टाइम ऑफ सेम असेल डिस्टन्स इन अ सेम इंटरवल ऑफ टाइम. ओके, त्याच्यानंतर ए इज द ए इज द डायरेक्शन ऑफ ए पासून ई पर्यंत काय डायरेक्शन, कोणती डायरेक्शन दाखवते? तर रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंटची किंवा रिफ्लेक्टेड वेव्हची. ओके, त्याच्यानंतर तुमचा जर बी पॉईंट इथे रिफ्लेक्ट झाला नंतरच्या वेळेमध्ये आफ्टर टाइम टी, तर मग ही डायरेक्शन तुमची अशी रिफ्लेक्टेड वेव्हची असेल ॲट पॉईंट सी. ओके, देन पी ए इज द नॉर्मल ड्रॉन टू द दिस एम एन इज द रिफ्लेक्टेड सरफेस, सो नॉर्मल टू द एम एन ॲट पॉईंट ए. ओके, सो पी ए इज द नॉर्मल, म्हणजे ही काय असेल? इथे परपेंडिक्युलर असेल टू एम एनला. ठीक आहे, देन आता जस्ट कन्सिडर करा तुमचा हा जो कन्सिडर करण्याची गरज आहे आर ए पी. ओके, सो ही नॉर्मल आहे, सो नॉर्मलच्या अँगल बिटवीन द नॉर्मल अँड द इन्सिडेंट रे इज युअर अँगल ऑफ इन्सिडेंट्स. ओके, सो अँगल आर ए पी इज इक्वल टू आय, अँगल ऑफ इन्सिडेंट. देन वी नो, बघा आता जस्ट आर ए इज परपेंडिक्युलर टू ए बी. Okay, this is AB, so RA is perpendicular to this AB. ओके, हे दोघं काय असतील? परपेंडिक्युलर असतील. सो हे परपेंडिक्युलर असल्यामुळे हा जो अँगल मिळतोय आपल्याला, हा मधला वाला, हा वाला अँगल, तो किती असेल? हा 90 डिग्री आहे आणि हा अँगल किती आहे? आय. सो दिस अँगल शुड बी 90 मायनस आय. ओके, 90 मायनस आय, अँड AP इज परपेंडिक्युलर AC. सो AP इज परपेंडिक्युलर टू AC, म्हणजे एम एनला परपेंडिक्युलर म्हणजेच AC ला परपेंडिक्युलर. सो बघा, सो आपण हा जो अँगल आहे तो किती आहे? 90 मायनस आय. ओके, सो हा कम्प्लीट अँगल 90 असेल, तर हा अँगल किती? 90 मायनस आय आपण जस्ट इथे लिहिलंय, म्हणजेच हा जो अँगल मिळतोय आपल्याला तो किती असेल? आय एवढा असेल. येस नो? बघा, दिस अँगल इज 90 डिग्री, देअरफॉर ओके, सो जस्ट आपण इथे करू शकतो की अँगल आर ए ई, येस, आर ए बी म्हणून, आर ए बी इज युअर 90 डिग्री. ओके, देन आर ए बी इज 90 डिग्री अँड युअर आर ए पी इज आय. ओके, सो देअरफॉर अँगल PAB काय मिळेल? RAB मायनस दिस RAP. सो हे RAB किती आहे? 90 डिग्री, आणि RAP किती आहे? आय. सो दिस इज इक्वल टू 90 मायनस आय. हा मिळाला तुम्हाला 90 मायनस आय. ओके, सो जस्ट कन्सिडर, हा मिळाला तुम्हाला, हा ब्लॅक मध्ये मी जो लिहिलाय तो आहे तुमचा 90 मायनस आय. देन आता हे पण परपेंडिक्युलर आहे, कोणता? PAC. हा अँगल किती आहे? PAC इज युअर 90 डिग्री. PAC इज 90 डिग्री. देन PAB किती मिळाला? 90 मायनस आय. सो हा जो अँगल आहे BAC, सो अँगल BAC इज इक्वल टू, BAC काय असेल? दिस PAC मायनस PAB. ओके, सो PAC किती आहे? 90 अँड PAB किती आहे? मायनस 90. मायनस मायनस काय होईल आता? मायनस 90 इंटू मायनस आय. ओके, सो हा अँगल काय होईल? 90 मायनस 90
आणि ब्रॅकेट जर ओपन केला हा मायनस होईल आणि हा काय होईल प्लस प्लस आय. सो 90 कॅन्सल आउट अँड BAC काय मिळेल आपल्याला आर. ओके, BAC काय मिळेल आर. सो जस्ट हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवा, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की अँगल इक्वल कशा आले. ओके, सो BAC ओके आपल्याला काय मिळालं अँगल ऑफ इन्सिडंट आय मिळाला, सेम मिळाला इज इक्वल टू आर. येस, आता आपल्याला हे ट्रायंगल कन्सिडर करायचे. कोणते ट्रायंगल? EAC अँड ABC हे 2 ट्रायंगल जर कन्सिडर केले तर हे दोन्ही ABC ट्रायंगल. ओके, ABC ट्रायंगल अँड AEC ट्रायंगल. आता AEC ट्रायंगल आणि ABC मध्ये हे तर दोघं 90 डिग्री आहेत. येस, 90 डिग्री आहेत. देन सो हे 2 अँगल सेम झाले. त्याच्यानंतर ही AC दोघांची जे हायपोटेनस आहे ती काय सेम आहे. ओके, म्हणजे ती इक्वल झाली, हायपोटेनस इक्वल, ते 2 अँगल इक्वल झाले 90-90. त्याच्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे AE इज इक्वल टू BC, आपण जस्ट मगाशीच फाइंड आउट केलं. A इज इक्वल टू BC. मग राहिला कोणता अँगल? हा जो अँगल आहे BAC. ओके, अँड CECA हे दोघं अँगल पण काय असतील इक्वल असतील. जर हे 2 ट्रायंगल काय आहेत कॉन्ग्रंट आहेत तर मग सगळे त्याचे अँगल पण कॉन्ग्रंट असतील किंवा इक्वल असतील. सो BAC अँड ECA हे 2 ट्रायंगल काय असतील अँगल काय असतील इक्वल असतील. सो हा अँगल आपल्याला माहिती आहे आय, म्हणजे हा अँगल पण किती असेल? हा अँगल पण तुमचा आय एवढाच असेल. ओके, सो आपल्याला काय मिळालं ACE इज इक्वल टू BAC इज इक्वल टू आय अँगल ऑफ इन्सिडन्स. सो हे 2 अँगल आपल्याला इक्वल मिळाले. येस, त्याच्यानंतर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, सो त्यासाठी पुन्हा आपल्याला ट्रायंगल PAE हा अँगल बघा, PAE इज युअर रिफ्लेक्टेड अँगल. ही जी इन्सिडंट रे ती रिफ्लेक्ट होते. सो अँगल बिटवीन द नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे इज युअर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो दिस अँगल शुड बी आर, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अगेन सी, A is perpendicular to CE. AE is perpendicular to AC. मग अशीच आपण बघितलंय, म्हणजे हा जो अँगल आहे, A is perpendicular to C. So AE is perpendicular to C. So हा अँगल आपल्याला माहिती आहे राईट अँगल आहे. त्याच्यानंतर AP is perpendicular to AC. So हा अँगल आपल्याला 90 डिग्री आहे ते माहिती आहे. ओके, सो जस्ट बघा, जर हा तुमचा अँगल, आता हे मी पुन्हा सगळं थोड्यासाठी, हा अँगल आपल्याला आय मिळालाय, हे दोघं अँगल सेम आहेत हे आपल्याला समजलं आता. सो जस्ट कन्सिडर करा बघा, दिस अँगल इज आय, दिस अँगल इज आर. आता आपण काय म्हटलं, परपेंडिक्युलर कोणता अँगल आहे? AE इज परपेंडिक्युलर टू AC. ओके, हा अँगल परपेंडिक्युलर आहे. देन AP इज परपेंडिक्युलर टू, सो हा परपेंडिक्युलर आहे. दिस अँगल इज परपेंडिक्युलर. ओके, आता थोडं बघा, सी, आता हा परपेंडिक्युलर आहे आणि हा पण परपेंडिक्युलर आहे. सो जस्ट आपल्याला हा वाला अँगल किती असेल तो बघायचा आहे. ओके, हा 90, समजा ट्रायंगल आपण लिहून ठेवूया. इन ट्रायंगल या पॉइंटसाठी, इन ट्रायंगल AEC. ओके, युअर E इज 90 डिग्री, अँगल E इज 90 डिग्री. ओके, देन हा जो अँगल आहे कोणता? A अँगल. इन ट्रायंगल AEC, अँगल A किती होईल? ओके, EAC हा अँगल किती होईल बघा. हा कंप्लीट अँगल 90 डिग्री आहे. ओके, हा कंप्लीट अँगल 90 डिग्री आहे आणि हा अँगल किती आहे? आर आहे. ओके, सो दिस अँगल शुड बी 90, बघा 90 मायनस दिस आर, 90 मायनस आर, हा किती मिळेल? अँगल EAC. ओके, सो अँगल
AC किंवा CAE इज युअर 90 मायनस आर. आता इन ट्रायंगल दिस हा तुमचा 90 मायनस आर असेल, तर मग राहिला कोणता अँगल? हा सी अँगल म्हणजे ECA अँगल. हा किती असेल? दिस इज 90, दिस इज 90 मायनस आर, म्हणजे तिसरा ट्रायंगल शुड बी आर असला पाहिजे, तरच हा 90 मायनस आर येईल ना. 90 मायनस आर कधी येईल? कारण हे जे ट्रायंगलचे प्रत्येक, सो मेजरमेंट ऑफ E प्लस मेजरमेंट ऑफ A प्लस मेजरमेंट ऑफ C शुड बी इक्वल टू 180 डिग्री. ओके, सो E किती आहे? E तुमचा 90 डिग्री आहे. A झाला तुमचा 90 मायनस आर. ओके, प्लस C इज इक्वल टू 180. ओके, सो जस्ट सॉल्व करू शकता तुम्ही. बघा, C शुड बी आता हे बाकीचे 90 प्लस 90 इज 180 मायनस आर. सो 180 हे वाले 180 आणि हे 90 प्लस 90 हे प्लस 180 इकडे गेल्यावर मायनस 180 आणि हा मायनस आर इकडे गेल्यावर प्लस आर. ओके, सो 180 शुड बी कॅन्सल आउट अँड अँगल C शुड बी इक्वल टू आर. ओके, शुड बी इक्वल टू आर. सो आपल्याला C अँगल काय मिळाला? इज इक्वल टू आर. ओके, सो हा अँगल आपल्याला किती मिळाला? ECA इज इक्वल टू आर मिळाला. आता हा आर असेल, हा वाला अँगल, तर आपल्याला माहिती आहे अँगल ए इथे ACE इज इक्वल टू अँगल BAC. ओके, इज इक्वल टू आर, म्हणजे हा अँगल जर आर आहे तर हा पण अँगल किती असेल? आर असेल. म्हणजेच आय इज इक्वल टू आय आपण ते फाइंड आउट केलेलं. दिस इज आय इक्वल टू आय म्हणजे AC इज इक्वल टू आर, पुन्हा PAE इज इक्वल टू आर मिळालं आपल्याला. ओके, सो हे जर दोन्ही अँगल काय असतील, सॉरी नॉट PAE, इथे असेल अँगल तुमचा अँगल BAC. ओके, सो ह्या दोन इक्वेशन वरून बघा, दोन्ही अँगल इज इक्वल टू आय आणि दोन्ही अँगल इज इक्वल टू आर, म्हणजे आय इज इक्वल टू आर. सो दिस इज अवर लॉ ऑफ रिफ्लेक्शन. ओके, सो आय इज इक्वल टू आर ही कंडिशन काय झाली? इथे सॅटिस्फाय झाली, म्हणजे इथे रिफ्लेक्शन होत आहे तुमच्या वेव्हफ्रंटचे. ओके, सो हे जे सॉल्व केलेलं आहे ते तुम्हाला बुकमध्ये मिळणार नाही. ओके, बुकमध्ये हे डायरेक्ट दिलेलं आहे, हे पण तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ओके, सो हे कसं आलं तर इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय. त्याच्यानंतर येस, हे कसं आला इज इक्वल टू आय, तर इथे एक्सप्लेनेशन दिलं. ओके, हे इथे पण एक्सप्लेनेशन. सो हे एक्सप्लेनेशन तुम्हाला मध्ये लिहून ठेवायचं किंवा नोट डाऊन करून ठेवायचं, सो तुम्हाला एक्झामला स्टडी करताना बरं पडेल. येस, सो आता आपल्याला एक लॉ तर मिळाला की अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, विच इज लॉ ऑफ अवर रिफ्लेक्शन. आणि सेकंड लॉ काय? तर तुमची नॉर्मल, ओके, ॲट पॉइंट इन्सिडंट, त्याच्यानंतर तुमचा रे ऑफ रिफ्लेक्शन आणि रे ऑफ इन्सिडंट शुड बी इन अ सेम प्लेन. सो इथे आपल्याला दिसतंय की आपण एकच प्लेन घेतलेलं आहे, क्रॉस सेक्शन घेतलेलं आहे. सो अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि नॉर्मल काय आहेत? एकाच प्लेनमध्ये. ओके, सो वेव ऑफ इन्सिडंट किंवा रे ऑफ इन्सिडंट, रे ऑफ रिफ्लेक्शन किंवा वेवफ्रंट ऑफ इन्सिडंट अँड वेवफ्रंट ऑफ रिफ्लेक्शन आर इन अ सेम प्लेन. लगेच फिगरवरून आपल्याला दिसते कारण आपण एक प्लेनच घेतलेला आहे. ओके, सो हा क्रॉस सेक्शन घेतलाय प्लेनरमध्ये. सो त्याच्यामुळे सेकंड लॉ पण काय होतं? ते सॅटिस्फाय होतं, म्हणून आपलं ही जी वेवफ्रंट आहे ती रिफ्लेक्ट झाली आहे परफेक्टली, हे आपल्याला दिसून येते. सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस आपण इथे प्रूव्ह केलंय.